नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 12वीचा फायनल अकाउंटचा फॉर्मॅटचा अभ्यास आज आपण करणार आहोत. तर फायनल अकाउंटमध्ये 3 आयटमचा समावेश असतो. एक म्हणजे ट्रेडिंग अकाउंट, दुसरा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि तिसरा म्हणजे बॅलन्स शीट. तर ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत. ट्रेडिंग अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट हा नॉमिनल अकाउंट आहे. मग नॉमिनल अकाउंटमध्ये कशाचा समावेश होतो? ऑल एक्सपेन्सेस, लॉसेस, इन्कम, गेन्स या सर्वांचा समावेश हा नॉमिनल अकाउंटमध्ये होत असतो. म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला एक्सपेन्सेस आणि इन्कम हे असणार आहेत. इट इज प्रिपेअर्ड टू असर्टन ग्रॉस प्रॉफिट ऑफ बिझनेस किंवा पार्टनरशिप बिझनेस. म्हणजे काय, हा ट्रेडिंग अकाउंट का तयार केला जातो तर त्याच्यावर आपल्याला ग्रॉस प्रॉफिट हा शोधायचा असतो, फाइंड आउट करायचा असतो. एक्सेस ऑफ सेल्स ओव्हर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज कॉल्ड ॲज ग्रॉस प्रॉफिट. बघा, ऑब्जेक्टिव्हसाठी विचारलं जाऊ शकतं. एक वाक्यात उत्तर द्या, त्याच्यात विचारलं जाऊ शकतं डिफाईन ग्रॉस प्रॉफिट किंवा हाऊ डू यू मीन बाय ग्रॉस प्रॉफिट. त्यावेळेला त्याचं आन्सर काय आहे तर एक्सेस ऑफ सेल्स ओव्हर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड इज कॉल्ड ॲज ग्रॉस प्रॉफिट. म्हणजे कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड आणि सेल्स ह्याच्यामधला जो काय फरक असतो तो म्हणजे काय असतं तर ग्रॉस प्रॉफिट. आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे काय तर विकलेल्या मालाची किंमत आणि सेल्स म्हणजे काय तर विक्री. म्हणजे विकलेल्या मालाच्या किमतीपेक्षा विक्री जेवढी जास्त असते, विकलेल्या मालाच्या किमतीपेक्षा कॉस्टपेक्षा विक्रीची किंमत जेवढी जास्त असते त्यामधल्या डिफरन्सला काय म्हणतात तर ग्रॉस प्रॉफिट असं म्हटलं जातं. म्हणून ग्रॉस प्रॉफिटचं सूत्र, आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे काय ते पुढे येते. तर ग्रॉस प्रॉफिट इज इक्वल टू काय तर सेल्स मायनस कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. सेल्समधून कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड वजा केली असता जो बॅलन्स येणार तो म्हणजे ग्रॉस प्रॉफिट. मग आता कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड म्हणजे काय तर इथं ब्रॅकेटमध्ये काय सांगितलं आहे, ओपनिंग स्टॉक प्लस नेट परचेसेस लेस क्लोजिंग स्टॉक. आता ओपनिंग स्टॉक म्हणजे प्रॉब्लेममध्ये दिलेला असतो. लास्ट इयरचा जो क्लोजिंग स्टॉक असतो तो करंट इयरला ओपनिंग स्टॉक होत असतो. नेट परचेसेस म्हणजे काय तर त्याच्यात जे रिटर्न आउटवर्ड वगैरे असतील ते लेस करून जो बॅलन्स राहतो तो म्हणजे इथं नेट परचेसेस. आणि क्लोजिंग स्टॉक म्हणजे करंट इयरचा जो शेवटचा शिल्लक माल आहे तो त्याच्यातून वजा करायचा. म्हणजे ओपनिंग स्टॉक प्लस नेट परचेसेस मायनस क्लोजिंग स्टॉक. ही एक आपल्याला स्टॉकची किंवा गुड्सची एक फिगर मिळत असते. त्याच्यामध्ये काय ॲड करायचं तर परचेस एक्सपेन्सेस प्लस प्रोडक्शन एक्सपेन्सेस. म्हणजे गुड्सची खरेदी करत असताना जो काही खर्च येतो तो म्हणजे परचेस एक्सपेन्सेस. फॉर्मॅटमध्ये खाली आलेलं आहे आपल्याला परचेस एक्सपेन्सेस म्हणजे काय आणि प्रोडक्शन एक्सपेन्सेसचा कशाचा समावेश होतो. तर ह्या सगळ्यांची एकत्रितरित्या गोळाबेरीज म्हणजे काय तर कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट. ट्रेडिंग अकाउंट कसा तयार केला जातो तर ट्रेडिंग अकाउंट इज प्रिपेअर्ड अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ ग्रॉस प्रॉफिट. म्हणजे ग्रॉस प्रॉफिट फाइंड आउट करण्यासाठी आपण ट्रेडिंग अकाउंट त्या ठिकाणी प्रिपेअर करत असतो. ऑल फॅक्टर्स ऑर पार्ट्स ऑफ गुड्स अकाउंट आर कलेक्टिवली रेकॉर्डेड इन ट्रेडिंग अकाउंट. काय म्हटलंय बघा, ऑल फॅक्टर्स ऑर पार्ट ऑफ गुड्स. सगळे फॅक्टर्स किंवा गुड्सशी रिलेटेड असणारे सगळे फॅक्टर्स आहेत. मग गुड्सशी रिलेटेड काय काय असतं तर परचेसेस असतात, सेल्स असतात, परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न, ओपनिंग आणि क्लोजिंग स्टॉक. हे सगळ्यांचा समावेश हा एकत्रितरित्या कुठं घेतला जातो तर ट्रेडिंग अकाउंटला घेतला जातो. ऑल अदर इनकमिंग ऑर आउटगोईंग ऑफ गुड्स आर रेकॉर्डेड इन ट्रेडिंग अकाउंट ॲट कॉस्ट प्राईस ओनली. अजून दुसऱ्या काही वस्तू जर आपल्या व्यवसायामध्ये आल्या किंवा व्यवसायातून बाहेर गेल्या तर त्या सगळ्यांची किंमतसुद्धा ट्रेडिंग अकाउंटमध्ये कॉस्ट प्राईसनं दाखवावी लागते. मग अशा कोणकोणत्या टाईपच्या वस्तू असतात तर फॉर एक्झाम्पल गुड्स लॉस्ट बाय फायर ऑर थेफ्ट. आगीमध्ये माल जळाला किंवा मालाची चोरी झाली. गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल म्हणजे मोफत वस्तू आपण डिस्ट्रीब्यूट केल्या ॲडव्हर्टाइजमेंटसाठी. गुड्स विथड्रॉन बाय ओनर ऑर पार्टनर फॉर पर्सनल यूज. बिझनेसचे मालक म्हणजे पार्टनर्स त्यांनी जर स्वतःच्या वापरासाठी जर वस्तू घेतल्या तर त्यासुद्धा वस्तू आपल्या बिझनेसमधून जात असतात. मग अशा सगळ्या वस्तूंचा समावेश किंवा त्याचं पोस्टिंग आहे ते आपण ट्रेडिंग अकाउंटमध्ये करत असतो. द सेल ऑफ गुड्स इज क्रेडिटेड टू ट्रेडिंग अकाउंट ॲट सेलिंग प्राईस. बघा, ज्या वस्तू आपण विकत असतो सेल्स केलेल्या असतात
त्याची प्राईस मात्र आपण सेलिंग प्राईसनं दाखवत असतो. ऑल परचेस एक्सपेन्सेस अँड प्रोडक्शन एक्सपेन्सेस आर डेबिटेड टू ट्रेडिंग अकाउंट. कारण ट्रेडिंग अकाउंट म्हणजे काय तर नॉमिनल अकाउंट आहे. मग नॉमिनलचा रूल काय सांगतो, डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस आणि क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. म्हणून जो काही सगळा परचेसचा खर्च आहे किंवा प्रोडक्शनचा खर्च आहे तो सगळा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचा असतो. डेबिटला सगळे खर्च लिहायचे असतात. फायनली ट्रेडिंग अकाउंट इज बॅलन्स्ड आणि सगळं इन्कम सेल्सचं आहे किंवा वस्तूच्या बाहेर गेल्या त्या सगळ्या आपण इकडे क्रेडिट साईडला दाखवायच्या असतात आणि शेवटी ट्रेडिंग अकाउंट आपला क्लोज करायचा असतो. क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज कॉल्ड ॲज ग्रॉस प्रॉफिट. बघा हे पण ऑब्जेक्टिव्हसाठी महत्त्वाचं आहे. क्रेडिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज कॉल्ड ॲज ग्रॉस प्रॉफिट. जेव्हा आपण क्रेडिट बॅलन्स म्हणतो तेव्हा त्या अकाउंटची क्रेडिट साईड जास्त असते, क्रेडिट साईडची टोटल जास्त असते. म्हणजे याचा अर्थ काय, क्रेडिट साईड म्हणजे आपलं इन्कम आहे, म्हणजे ही आपली क्रेडिट साईड जास्त आहे. लेजर क्लोज करत असताना आपण बघितलेलं आहे. जर क्रेडिट साईड जास्त असेल तर ती टोटल आपण दोन्ही साईडला मांडायची असते आणि मग वरती जे खर्चाचे आयटम असतात इथं ते आपण त्यातून लेस करून ग्रॉस प्रॉफिट आपण या ठिकाणी फाइंड आउट करत असतो. म्हणजेच थोडक्यात क्रेडिट साईड जर जास्त असेल तर त्या अकाउंटचा बॅलन्स हा ग्रॉस प्रॉफिट असतो. अँड डेबिट बॅलन्स ऑफ ट्रेडिंग अकाउंट इज कॉल्ड ॲज ग्रॉस लॉस. बघा डेबिट बॅलन्स म्हणजे अकाउंटची डेबिट साईड जास्त असणार. डेबिट साईड म्हणजे आपली कशाची आहे तर एक्सपेन्सेसची आहे, म्हणजे आपला खर्च जास्त आहे, तो खर्च आपण दोन्हीकडे मांडला. आणि क्रेडिटला काय आहे आपलं इन्कम आहे, खर्च जास्त आहे इन्कम कमी आहे. मग त्या खर्चातून इन्कम वजा झालं, खर्च जास्त उत्पन्न कमी म्हणजे आपला लॉस होतो. मग ट्रेडिंग अकाउंटवरून जो लॉस मिळतो त्याला आपण ग्रॉस लॉस असं म्हणत असतो. आता इथं फॉर्मॅट बघा, ट्रेडिंग अकाउंट असं हेडिंग द्यायचं. पहिल्या ओळीमध्ये इन द बुक्स ऑफ असं पहिल्यांदा हेडिंग येणार, त्यानंतर ट्रेडिंग अकाउंट, त्याच्या खालच्या ओळीला फॉर द इयर एंडेड, मग 31 मार्च आणि पुढं त्याचं असणारं वर्ष हे आपल्याला लिहावं लागत असतं. डेबिट आणि क्रेडिट, कारण हा ट्रेडिंग अकाउंट आहे, अकाउंटला डेबिट साईड आणि क्रेडिट साईड आहे. लेजरला 2 साईड असतात. मग डेबिटला पर्टिक्युलर्स इथं अमाऊंट रुपीज असे कॉलम तयार करायचे. क्रेडिट साईडला पण पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज आणि अमाऊंट रुपीज असे कॉलम तयार करायचे. तर ह्या ट्रेडिंग अकाउंटमध्ये 1 नंबरला नेहमी ओपनिंग स्टॉक हाच आयटम आला पाहिजे. त्यामुळे आपण जेव्हा फॉर्मॅट टाकतो त्यावेळेला 1 नंबरला ओपनिंग स्टॉक हा आयटम लिहून ठेवायचा. सेकंड आयटम हा नेहमी परचेसेसच आला पाहिजे, त्यामुळे ओपनिंग स्टॉकच्या नेक्स्ट लाईनला 2 परचेसेस असं लिहून ठेवायचं. क्रेडिट साईडला नेहमी सेल्सनं सुरुवात करायची असते, त्यामुळे क्रेडिटला पहिला आयटम बाय सेल्स असा लिहून ठेवायचा. आणि ट्रेडिंग अकाउंटचा शेवटचा आयटम हा नेहमी क्लोजिंग स्टॉक आला पाहिजे. त्यामुळं इथं मध्ये पहिल्या लाईनला आपण लिहिलं बाय सेल्स, खाली आपण जागा सोडायची आणि जिथं आपण ट्रेडिंग अकाउंट क्लोज करणार आहे त्याच्यात 2 ओळी सोडून बाय क्लोजिंग स्टॉक असा लास्टचा आयटम त्या ठिकाणी आपण नोंदवायचा आहे. बघा काय काय लिहायला सांगितलं, परफेक्ट म्हणजे नेहमी लिहून ठेवायचं. ओपनिंग स्टॉक, परचेसेस, सेल्स आणि क्लोजिंग स्टॉक हे 4 आयटम आपण नेहमी फॉर्मॅट टाकला की पहिल्यांदा लिहून ठेवायचे. प्रत्येक प्रॉब्लेममध्ये फिक्स हे आयटम असतातच. मग परचेसेसचे आपण खाली पुन्हा पोस्टिंग करत जायचं असतं. तर आता ट्रेडिंग अकाउंट डेबिट खर्चाची बाजू आहे, क्रेडिट आहे ते इन्कमची बाजू आहे. आधीच आपण सांगितलेलं आहे, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे, सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस आहेत ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला लिहायचे, सगळे डायरेक्ट इन्कम आहे ते ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहायचं आहे. आता ह्या परचेसेसमधून रिटर्न आउटवर्ड वजा करायचा. म्हणजेच काय, रिटर्न आउटवर्ड म्हणजे परचेस रिटर्न, म्हणजे जो माल आपण खरेदी केलेला आहे तो जर आपल्याला ॲज पर ऑर्डर नसेल, काय डॅमेज झाला असेल किंवा आपल्याला नको असेल तर आपण तो माल परत पाठवत असतो, त्याला परचेस रिटर्न किंवा रिटर्न आउटवर्ड असा शब्द वापरला जातो. मग हा परचेसेसमधून नेहमी लेस करायचा असतो. मेजॉरिटी प्रॉब्लेममध्ये परचेस रिटर्न दिलेला असतो, त्यामुळे परचेसेसची अमाऊंट आपण इनर कॉलमला लिहायची, प्रॉब्लेममध्ये बघायचं. आणि परचेसेस जेव्हा लिहितो तेव्हा त्याच्या खाली 1-2 लाईन आपण नेहमी ब्लँक सोडायच्या, कारण त्याच्या परचेसेसवरती अनरेकॉर्डेड परचेसेसची पण ॲडजस्टमेंट असू शकते. ते टिकमार्क केल्यावर आपल्याला ॲडजस्टमेंट बघितल्यावर कळू शकतं. आणि जर रिटर्न आउटवर्ड असेल, परचेस रिटर्न असेल तर तो पण आपल्याला परचेसेसमधून लेस करावा लागत असतो. परचेस रिटर्न लेस करायचा. आणि जर दुसरी काय ॲडजस्टमेंट नसेल तर ही अमाऊंट आहे ती डायरेक्ट आउटर कॉलममध्ये घ्यायची असते. आणि जर परचेसेस दिलेले आहेत, परचेस रिटर्न पण दिलेत आणि त्याच्यावरती ॲडजस्टमेंट पण आहे अनरेकॉर्डेड परचेसेसची, तर ते अनरेकॉर्डेड परचेसेस हे आपल्याला ह्या परचेसेसमध्ये ॲड करावे लागत असतात.
मग बॅलन्सिंग फिगरमध्ये अनरेकॉर्डेड पर्चेसेस ॲड करायचे आणि ह्या दोन्हींची टोटल मग आपल्या इथं आउटर कॉलमला येणार आहे. त्यानंतर आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला सगळे पर्चेस एक्सपेन्सेस आणि प्रोडक्शन एक्सपेन्सेस असे लिहायचे असतात. आता तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम सोडवता त्यावेळेला तुम्हाला असं हेडिंग टाकायचं नाही, टू पर्चेस एक्सपेन्सेस, टू प्रोडक्शन एक्सपेन्सेस असं हेडिंग टाकायचं नाही. आता पर्चेस एक्सपेन्सेसमध्ये कोणकोणत्या खर्चांचा समावेश होतो हे समजण्यासाठी इथं हेडिंग टाकलं आहे पर्चेस एक्सपेन्सेस, आणि प्रोडक्शन एक्सपेन्सेसमध्ये कोणकोणत्या खर्चांचा समावेश होत असतो हे लक्षात येण्यासाठी इथं प्रोडक्शन एक्सपेन्सेस असं हेडिंग टाकलं आहे. पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये जे जे आयटम येतील ते सेपरेट घ्यायचे. सपोज कॅरेज आलं तर टू कॅरेज, त्यानंतर रेल्वे फ्रेट आलं तर टू रेल्वे फ्रेट, असं सेपरेट आयटम घ्यायचं आणि अमाऊंट कॉलममध्ये त्याची अमाऊंट घ्यायची. आता इथं जे 2 कॉलम दिसत आहेत अमाऊंटचे, त्यातला आतल्या साईडचा हा जो कॉलम आहे त्याला इनर कॉलम म्हणायचं आणि बाहेरच्या बाजूला आहे तो आउटर. इनर कॉलम आणि आउटर कॉलम. इनर कॉलममध्ये अमाऊंट कधी घ्यायची असते तर ज्या ज्या आयटमला ॲडजस्टमेंट असते ते सगळे आयटम आपण इथं इनर कॉलमला घ्यायचे आणि ॲडजस्टमेंट नसणारे आयटम आहेत ते आउटर कॉलमला घ्यायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न हे ॲडजस्टमेंट नसते. हे 2 आयटम आपल्याला ट्रायल बॅलन्समध्येच दिलेले असतात. मग ॲडजस्टमेंट जरी नसली आणि ट्रायल बॅलन्समध्ये परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न असेल तर आपल्याला हे 2 आयटम नेहमी इनर कॉलमला घ्यावे लागत असतात. आणखी एक याला अपवाद म्हणजे कॅपिटल. कॅपिटल हे सुद्धा आपल्याला नेहमी इनर कॉलमलाच घ्यावं लागत असतं, कारण कोणतीही जरी ॲडजस्टमेंट नसली आणि नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस हा तर येतच असतो, ते ॲडजस्ट करण्यासाठी आपल्याला कॅपिटल ते नेहमी इनर कॉलमला घ्यावं लागत असतं. मग हे एक आयटम कोणते, पर्चेसेस, सेल्स आणि कॅपिटल हे बऱ्यापैकी आपल्याला इनर कॉलमला लिहावे लागत असतात आणि ज्या ज्या आयटमना ॲडजस्टमेंट आहे ते आयटम आपल्याला इनर कॉलमला लिहावे लागणार. बाकी सगळे आयटम आपण आउटर कॉलममध्ये घेणार आहे. तर हे जे खर्चाची नावं आहेत तिथं ही लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा, म्हणजे फॉर्मॅट आपला त्या ठिकाणी लक्षात राहतोय. तर कॅरेज आहे किंवा कॅरेज इन वर्ड, बघा कॅरेज म्हणजेच कॅरेज इन वर्ड, ह्या दोन्हीपैकी कोणताही शब्द त्या ठिकाणी येऊ शकतो. मग कॅरेज आलं किंवा कॅरेज इन वर्ड आलं तर आपण कुठं लिहायचं आहे ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यानंतर फ्रेट इन वर्ड किंवा रेल्वे फ्रेट म्हणजे रेल्वेचं भाडं असेल, म्हणजे थोडक्यात माल आपण आयात करण्यासाठी जो खर्च आला आहे तो या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यानंतर कार्टेज, अनलोडिंग चार्जेस, ऑक्ट्रा चार्जेस, डॉक चार्जेस, इम्पोर्ट ड्युटी, क्लिअरिंग चार्जेस, कस्टम ड्युटी, हे जे सगळे खर्च आहेत हे कशाशी रिलेटेड आहेत तर गुड्स परचेस करतो त्याच्याशी रिलेटेड आहेत. आणि गुड्सशी रिलेटेड असणारा सगळा खर्च, प्रोडक्शनचा खर्च हा सगळा आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घेतोय. म्हणून हे सगळे खर्च कुठं लिहायचे आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचे. त्यानंतर प्रोडक्शन एक्सपेन्सेस आलेत. जसं इथं सांगितलं परचेस एक्सपेन्सेस असं हेडिंग टाकायचं नाही, तसं प्रोडक्शन एक्सपेन्सेस म्हणून पण हेडिंग टाकायचं नाही. तर ह्यातला कोणकोणता खर्च आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिला आहे तेवढे खर्च फक्त आपल्या इथं डेबिट साईडला येणार आहेत. प्रोडक्शनमध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर वेजेस किंवा प्रोडक्टिव्ह वेजेस. आता बघा फक्त वेजेस दिलं तरी ते आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं, प्रोडक्टिव्ह वेजेस दिलं तरी पण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचं. आणि जर अनप्रोडक्टिव्ह वेजेस असा जर आयटम आला तर तो आपण प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा असतो. कारण अनप्रोडक्टिव्ह म्हणजे तो प्रोडक्शनचा खर्च नाही, तो ऑफिसचा खर्च असतो, म्हणून तो कुठं जातो प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला. फक्त प्रोडक्टिव्ह असेल किंवा फॅक्टरी असा वर्ड आला तर तो खर्च आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचा आहे. मग वेजेस असतील, प्रोडक्टिव्ह वेजेस असतील किंवा लेबर किंवा डायरेक्ट लेबर असा वर्ड येऊ शकतो, मोटिव्ह पॉवर असेल किंवा कोणत्याही प्रकारचा फॅक्टरी किंवा वर्क एक्सपेन्स आहेत. बघा मी आता मगाशी तुम्हाला सांगितलं फॅक्टरी हा वर्ड आला तरी तो आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा आहे. फॅक्टरी रेंट किंवा वर्क्स मॅनेजर सॅलरी, फॅक्टरी लाईटिंग, फॅक्टरी हिटिंग असा कोणताही शब्द आला किंवा फॅक्टरी इन्शुरन्स, फक्त इन्शुरन्स आला तर तो प्रॉफिट लॉसच्या डेबिटला, पण फॅक्टरी इन्शुरन्स म्हटलं तर तो मात्र ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला घ्यायचा. म्हणजे कोणत्याही खर्चाच्या जोडीला जर फॅक्टरी वर्ड आला किंवा वर्क्स असा जर वर्ड आला तर तो खर्च आपल्याला ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहावा लागतो. मग इथं फॉर एक्झाम्पल दिले बघा, कोल, कोक, गॅस, वॉटर, ऑइल, रॉयल्टी किंवा रेंट, इन्शुरन्स, लाईटिंग, हिटिंग अँड लाईटिंग, वर्क मॅनेजर सॅलरी. या खर्चातला कोणताही जरी खर्च आपल्याला ट्रायल बॅलन्समध्ये दिला असेल तर तो आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचा आहे. आता हा ग्रॉस प्रॉफिट आपण नंतर बघूया. आता क्रेडिट साईडला, क्रेडिट साईड ट्रेडिंग अकाउंटची कशाची असते, इन्कमची असते. मग मेजॉरिटी इन्कम आपल्याला कशापासून मिळतं तर सेल्सपासून.
त्यामुळे इथं 1 नंबरला आपण सेल्स आयटम लिहायचा आहे. त्यानंतर रिटर्न इनवर्ड म्हणजे जो माल आपण विकला त्यातला माल परत आला त्याला म्हणायचं रिटर्न इनवर्ड, यालाच सेल्स रिटर्न असाही शब्द आहे. मग जर ट्रायल बॅलन्समध्ये सेल्स रिटर्न दिला असेल किंवा रिटर्न इनवर्ड दिला असेल तर तो आयटम आपल्याला सेल्समधून लेस करायचा असतो आणि बाकी काही ॲडजस्टमेंट नाही त्यावेळेला हे अमाऊंट आपल्याला आउटरला घ्यायची. आणि जर प्रॉब्लेममध्ये आपल्याला अनरेकॉर्डेड सेल्सची ॲडजस्टमेंट दिली असेल तर ह्या दोन्हींची बॅलन्सिंग फिगर आहे ती इथं इनर कॉलमला घ्यायची आणि अनरेकॉर्डेड सेल्स आहेत ते ॲड करून मग बॅलन्सिंग फिगर आपल्याला आउटरला घ्यायची आहे. आता सेल्स जेव्हा आपण करतो तेव्हा वस्तू आपल्या बिझनेसमधून गेलेल्या असतात. मग अजून कोणकोणत्या कारणासाठी आपल्या बिझनेसमधून वस्तू जाऊ शकतात ते पण आपल्याला आयटम इथं क्रेडिट साईडला लिहायचे असतात. आता पहिले इथं काय आलं आहे बघा, गुड्स लॉस्ट बाय फायर म्हणजे आगीमध्ये माल जळाला. माल आपल्याजवळ राहिला का, गुड्स आपल्याजवळ राहिल्या का, तर नाहीत, आपल्याकडून वस्तू गेल्या. मग वस्तू गेल्या, सेल्सच्या वेळेला पण आपल्याकडून वस्तू जातात, कुठं घेतो आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. तसा जेव्हा आगीमध्ये माल जळतो तेव्हा आपल्याकडून वस्तू त्या नाहीशा होतात, जात असतात, म्हणून हा पण आयटम कुठे घ्यायचा आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर गुड्स स्टोलन किंवा लॉस्ट बाय थेफ्ट म्हणजे आपल्या वस्तूंची चोरी झाली, तर चोरी झाली तरी पण काय होतात, आपल्या बिझनेसमधून वस्तू तेवढ्या जात असतात, म्हणून हे आपण कुठे घ्यायचं आपण, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यानंतर बाय गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल, वस्तू वाटल्या, डिस्ट्रीब्यूट केल्या म्हणजे वाटल्या, कशासाठी, फ्री सॅम्पल म्हणून आपण वस्तू वाटल्या. थोडक्यात जाहिरात करण्यासाठी आपण फ्री सॅम्पल म्हणून त्या वस्तू वाटल्या. बिझनेसमध्ये वस्तू आल्या का गेल्या, तर बिझनेसमधून वस्तू तेवढ्या गेल्या. वस्तू गेल्या की कुठं लिहायच्या आहेत आपल्याला, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला, कारण सेल्सच्या वेळेला पण आपल्याकडून वस्तू जातात, आपण कुठं लिहितोय, ट्रेडिंग अकाउंट क्रेडिटला. तसं इथं फ्री सॅम्पल म्हणून जरी वस्तू वाटल्या तरी त्याचा इफेक्ट आपल्याला इकडं क्रेडिट साईडलाच दाखवावा लागतोय. त्यानंतरचा नेक्स्ट आयटम आहे गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर फॉर पर्सनल यूज. बघा, गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर म्हणजे पार्टनरनी वस्तू घेतल्या, कशासाठी, फॉर पर्सनल यूज, वैयक्तिक वापरासाठी जर पार्टनरनी वस्तू घेतल्या म्हणजेच त्याला दुसरं नाव आहे ड्रॉइंग्स. मग कोणत्या पार्टनरनं घेतलं त्या पार्टनरचं नाव आपल्याला या ठिकाणी मेन्शन करावं लागत असतं. मग आता पार्टनरचा विचार करायचा नाही, आपण बिझनेसचा विचार करायचा आहे, कारण आपण इन द बुक्स ऑफ बिझनेस हे फायनल अकाउंट आपण प्रिपेअर करत असतो. त्यामुळे इथं जेव्हा ड्रॉइंग्ज असतं, पार्टनर स्वतःच्या वापरासाठी काही गुड्स किंवा कॅश जेव्हा बिझनेसमधून घेत असतो तेव्हा ते आपण ड्रॉइंग म्हणत असतो. मग अशा जर वस्तू बिझनेसमधून गेल्या तर त्या पार्टनरचा विचार न करता आपण विचार करणार आहे कोणाचा, बिझनेसचा. बिझनेसमध्ये वस्तू आल्या का, तर नाही, पार्टनरनं नेल्या. जरी पार्टनर मालक असला तरी मालक आणि व्यवसाय हे दोन्ही सेपरेट आहेत. आपण 11वीमध्ये कन्सेप्ट शिकलेला आहे, सेपरेट एंटिटी कन्सेप्ट, त्यामुळे दोघांचं अस्तित्व हे वेगळं आहे. त्यामुळे पार्टनरनं जरी वस्तू घेतल्या तरी त्या बिझनेसमधून वस्तू काय गेल्या, बाहेर गेल्या. बिझनेसमधून वस्तू बाहेर गेल्या की आपण कुठे इफेक्ट दाखवायचा आहे, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. त्यामुळे इथं गुड्स विथड्रॉन बाय पार्टनर हा इफेक्ट आपण इथं क्रेडिट साईडला घ्यायचा आहे. आणि लास्टला येतो तो म्हणजे क्लोजिंग स्टॉक, म्हणजे 31 मार्च रोजी प्रत्येक फायनान्शियल इयरच्या एंडिंगला जो काही आपल्या बिझनेसमध्ये स्टॉक शिल्लक असतो त्याला आपण क्लोजिंग स्टॉक म्हणतो. हा शेवटचा आयटम आपला येत असतो. अशा या पद्धतीनं पोस्टिंग झाल्यानंतर आपल्याला ट्रेडिंग अकाउंट हा क्लोज करायचा असतो. मग डेबिट साईडची टोटल आपण किती येते बघायची, क्रेडिट साईडची टोटल किती येते हे ऑब्झर्व करून बघायचं आहे आपण. मग जी साईड जास्त असेल ती आपण दोन्हीकडे मांडायची असते. असं गृहीत धरू की आपण क्रेडिट साईडची टोटल जास्त आली म्हणजे क्रेडिट बॅलन्स आला. जर क्रेडिट साईडची टोटल जास्त असेल तर तो त्या अकाउंटचा क्रेडिट बॅलन्स असतो. क्रेडिट साईडची टोटल आहे ती आपण इकडे दोन्हीकडे मांडली, क्रेडिटला लिहिली आणि डेबिटला पण लिहिली. आता क्रेडिट साईड जास्त आहे म्हणजे कमी कुठं आहे, डेबिटला आहे. मग डेबिटला आपण इथं काय नोंदवलेले आहे तर एक्सपेन्सेस. मग जेवढे काही एक्सपेन्सेस आले त्यांची टोटल करायची आणि खाली जो आपली फायनल टोटल आलेली आहे त्याच्यामधून हा खर्चाची टोटल वजा करायची आणि इथं डिफरन्स काढायचा. म्हणजे बघा, इन्कममधून एक्सपेन्सेस वजा झाले. क्रेडिट साईड म्हणजे काय तर इन्कम, ह्या इन्कममधून इथला खर्च वजा केला की आपल्याला प्रॉफिट होतो. आपण 4वी 5वीमध्ये पण शिकलेलं आहे बघा, विक्री वजा खर्च म्हणजे काय होतं, आपल्याला नफा होत असतो. म्हणजे इथं थोडक्यात विक्री म्हणजे इन्कम आणि इकडं खर्च, उत्पन्नातून खर्च वजा केला की आपल्याला नफा होत असतो. मग हा ट्रेडिंग अकाउंटमधून जो नफा मिळतो त्याला काय नाव आहे, ग्रॉस प्रॉफिट. मग इथं ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट का असं लिहिलं, तर हा ग्रॉस प्रॉफिट आपल्याला पुढं प्रॉफिट लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा असतो.
म्हणून इथं लिहिलं आहे टू ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट असं लिहिलं तरी चालतं. किंवा इथं कसं लिहू शकतो आपण टू ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन C/D ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन, कारण क्लोजिंग बॅलन्सला आपण कॅरीड डाऊन लिहित असतो. मग तिकडं प्रॉफिट लॉसला ट्रान्सफर केलं की आपण ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन असं लिहू शकतो. हे कधी झालं, जर क्रेडिट बॅलन्स असेल तर. आता डेबिट बॅलन्स असेल तर विचार करायचा, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड जर जास्त असेल तर तो काय झाला डेबिट बॅलन्स. मग डेबिट साईड जास्त म्हटलं की डेबिट साईडची टोटल आपण दोन्ही साईडला मांडून घेतली. डेबिट साईड काय आहे, खर्च जास्त आहे आणि उत्पन्न कमी आहे. मग खर्चामधून जेव्हा आपण उत्पन्न वजा करणार, खर्च जास्त उत्पन्न कमी, त्यावेळेला आपला काय होतो तर लॉस होत असतो. मग ह्या ट्रेडिंग अकाउंटवरून इथं क्रेडिटला काय मिळालं आपल्याला ग्रॉस लॉस बाय ग्रॉस लॉस ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. असं का लिहायचं, तर हा ग्रॉस लॉस आपल्याला प्रॉफिट लॉस अकाउंटला ट्रान्सफर करावा लागतो. जसा ग्रॉस प्रॉफिट ट्रान्सफर करतो तसा ग्रॉस लॉस पण आपण ट्रान्सफर करत असतो. म्हणून इथं लिहायचं ग्रॉस लॉस ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. किंवा इथं काय लिहायचं बाय ग्रॉस लॉस कॅरीड डाऊन. दोन्हीपैकी कोणतंही लिहिलं तरी चालू शकतं. आणि पुन्हा तिकडं ब्रॉट डाऊन आपल्याला लिहावं लागत असतं. नेक्स्ट लाईनला काय लिहिलं बघा, ग्रॉस प्रॉफिट ऑर ग्रॉस लॉस ॲज पर ट्रेडिंग अकाउंट इज देन ट्रान्सफर्ड टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट विथ फॉलोइंग एंट्रीज अँड ट्रेडिंग अकाउंट इज क्लोज्ड. म्हणजे इथं ग्रॉस प्रॉफिट असेल किंवा ग्रॉस लॉस असेल तर तो आपल्याला पुढं प्रॉफिट लॉस अकाउंटला ट्रान्सफर करायचा असतो. त्यावेळेला एंट्री काय पास होते, ट्रेडिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, कारण इथं ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला आलं आहे म्हणून ट्रेडिंग अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. आणि जर क्रेडिटचा जर असेल ग्रॉस लॉस असेल तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट अशी त्याची एंट्री पास होते बघा. एंट्री फॉर ग्रॉस लॉस प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू ट्रेडिंग अकाउंट अशी एंट्री त्या ठिकाणी पास होत असते. आता एंट्री आपल्याला विचारली जात नाही, पण कशी एंट्री पास होते हे समजावं म्हणून त्या ठिकाणी दाखवलेली आहे. तर आज काय करायचा, हा ट्रेडिंग अकाउंटचा फॉर्मॅट आहे तो आजच्या आज एक 3 वेळा लिहून काढायचा, म्हणजे त्यातले बरेचसे आयटम आपले आहेत ते पाठ होत असतात. तुम्ही सुरुवातीला एकदा नोट्समध्ये लिहिलेलं आहे, तरी पण एखाद्या रफ पेजवरती हे फॉर्मॅट 3 वेळा त्यातले खर्चाचे आयटम आहेत ते लिहून काढायचे. धन्यवाद.